अमेरिकेचे माजी प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी म्हणाले, देशाने तुमच्यासाठी काय केलंय हे विचारू नका, तुम्ही तुमच्या देशासाठी काय करताय हे स्वतःला विचारा. ह्याचंच रिफ्लेक्शन आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा दिसतं, ते म्हणजे फंडामेंटल ड्युटीजमध्ये. फंडामेंटल ड्युटीज हे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा कधी ओरिजिनल पार्ट नव्हता, तो USSR मधून आपण बोरो केलाय. 1975 to 1977 ह्या काळात इंदिरा गांधी गव्हर्नमेंटने नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर केलेली. त्याचवेळी 1975 ला स्वर्ण सिंग कमिटी ही बसवली गेली आणि ह्याच कमिटीने आपल्याला फंडामेंटल ड्युटीज हे इंट्रोड्यूस केलं. स्वर्ण सिंग कमिटीचे रेकमेंडेशन्स हे आपण 42nd अमेंडमेंट 1976 ने आपल्याकडे लागू केले. या 42nd अमेंडमेंटच्या अकॉर्डिंग आपण पार्ट 4A ॲड केला, ज्याच्यामध्ये फक्त एकच आर्टिकल आहे, ते म्हणजे आर्टिकल 51A. आणि ह्या आर्टिकल 51A मध्ये एकूण मिळून 10 फंडामेंटल ड्युटीज ॲड केले गेले. ह्याची लिस्ट आपल्याला मागे दिसेलच. पण 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 2002 ने 11 फंडामेंटल ड्युटी ॲड केली आणि ती म्हणजे प्रत्येक पॅरेंट आणि गार्डियनचं हे कर्तव्य असेल की 6 to 14 इयर्सच्या एजच्या चिल्ड्रनला कंपल्सरी एज्युकेशन देणं. एवढ्या 11 फंडामेंटल ड्युटीज आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केल्या आहेत. पण आपण ह्याच्यातले एक्झॅक्टली किती फॉलो करतो हे आपण स्वतःला विचारायला पाहिजे आणि एक जागरूक नागरिक होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. थँक्यू.